नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। तर साधारणतः लक्षात घ्या की जुलै महिन्याचा हप्त्याचा GR आहे आता या चालू आठवड्यामध्ये येईल आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या साधारणतः दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण होणार आहे। तर अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे। 2100 रुपयांचा हप्ता येणार आहे। 26 लक्षात घ्या वस्तू भेटणार आहेत। या संदर्भात आपण माहितीपर व्हिडिओ दिलेली होती, पण आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना असतील। येणारा हप्ता कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना येणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या आहेत तर यांचे जे निकष असतील, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या ज्या बहिणी आहेत तर हप्ता पुढील जो आहे तो आम्हाला येण्यासाठी काय काय करायला पाहिजे, तर या संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर अशा प्रकारची सध्या महत्त्वाची अपडेट, तर चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। साधारणतः पुढील आठवड्यामध्ये आज रविवार आहे, काल शनिवार होता, या दिवसांमध्ये GR तर आले नाही आहे। उद्या सोमवारपासून कुठल्याही वेळी हा GR पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा सन्मान निधी मिळून जाणार आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,67,00,000 हा जो आकडा आलेला आहे तर पात्र लाडक्या बहिणींचा आलेला आहे। तर एवढ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि उर्वरित ज्या 60 ते 70 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना मागचा हप्ता आलेला आहे, त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे कागदपत्र फेर तपासणी झालेली आहे, ज्यांना मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांपासून हप्ते आले नव्हते, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हप्ते येतीलच। पण ज्या लाडक्या बहिणींना हप्ते येणार आहेत त्यांनी एक काळजी घ्यायची आहे, एक तर म्हणजेच तुमचा आधार सेडिंग आहे ते सध्या चेंज करू नका, तुमच्या नावामध्ये बदल करू नका। तुमच्या घरामध्ये जर 4 चाकी वाहन येत असेल तर तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो। व्हेरिफिकेशन प्रोसेस ही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया असल्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो। तुमच्या कुटुंबामध्ये आत्ता जर कोणी ITR दाखल करत असेल तर देखील तुमच्या लाभामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। 65 वर्ष वयोगट जास्त जर झालं असेल तरी देखील हप्ता बंद होऊ शकतो। याच्यामध्ये एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणी अगोदरच हप्ते बंद झालेले आहेत, परंतु लक्षात घ्या एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी जर असून लाभ घेत असतील तर त्यांचा देखील लाभ आहे तो बंद होऊ शकतो। त्यामुळे नावात बदल करू नका, निकषांमध्ये पात्र राहण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांमध्ये बदल करू नका। उत्पन्नाची मर्यादा जर वाढत असेल तर हप्ता हे तुमचा बंद होऊ शकतो। तर असे निकष आहेत, तर हे निकष जर तुम्ही ओलांडत असाल तर तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो आणि जर निकषांची पात्रता राहत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो पुढे कायमस्वरूपी मिळणार आहे। तर अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। तर निकषांमध्ये बसणारी पात्र लाडकी बहीण वंचित राहणार नाही याची काळजी शासनामार्फत घेतली जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र मागील 2 ते 3 महिन्यांपासून पात्र नव्हत्या, तांत्रिक कारणांमुळे पात्र असून देखील चुकीचा निकष लागून हप्ता बंद झाला होता, त्यांच्या व्हेरिफिकेशनचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तर अशा लाडक्या बहिणींना देखील जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये वाढीव हप्ता मिळणार नसून 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। 2 हप्ते एकत्रित मिळतात की एक हप्ता येतोय या संदर्भात अजून स्पष्टता नाही आहे, आपण देखील माहिती घेत आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। KYC संदर्भात शासनाकडे निवेदन गेलेली आहेत, पण अजून कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।